मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही। नमस्कार मित्रांनो, मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि मी आहे अरुण आणि आजचा विषय आहे नवरात्री उत्सवाचा आढावा। तर नवरात्री उत्सव हा विशेषतः दुर्गा देवीचा उत्सव म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि याची सुरुवात आपल्या गावातील मंदिर आणि सर्व घरांमध्ये भाविक हे घटस्थापनेपासून सुरुवात करतात। तर नवरात्रीचा पहिला दिवस हा घटस्थापनेचा मानला जातो आणि तुम्ही आता जे बघताय ती घटस्थापना आहे। नवरात्रीचा उत्सव हा देवी दुर्गेची स्थापना करून सर्वत्र ठिकाणी साजरा केला जातो। त्याचबरोबर वाघापूर या ठिकाणी नागदेवतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुलदैवत केदार भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो। आणि नवरात्रीला प्रत्येक घरामधून एक व्यक्ती नवरात्रीचा उपवास पकडते आणि सुरुवात होते ती पहिल्या दिवसाच्या विडे ठेवण्याच्या कार्यक्रमापासून। तर गावातील प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक जण जाऊन पान सुपारी असा विडा प्रत्येक देवाला अर्पण करतात आणि आपल्या उपवासाची सुरुवात करतात। तर आपण जे बघतोय ते वाघापूर गावातील देवतांची मंदिर आहेत। तर त्या ठिकाणी प्रत्येक नवरात्रकरी हा 9 दिवसाच्या उपवासाच्या सुरुवातीला प्रत्येक मंदिरात जाऊन हा विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो। नवरात्री हा उत्सव नवदुर्गा याचबरोबर प्रार्थना, भक्ती आणि संगीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनोखा ठेवा मानला जातो। नवरात्रीमध्ये 9 दिवसांचा उपवास हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केला जातो। जसं आपल्या गावामध्ये 9 दिवस फक्त फलाहार करून उपवास केला जातो आणि ही आपण जी बघतो आहे ती आप्पाच्या वाडीचे भाकणूकार श्री भगवान डोनी पुजारी यांच्या घरचे आहे। या उत्सवामध्ये माता दुर्गेची 9 रूपांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते। या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित नागरिक आपली जुनी पिढी हा लेझिमचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी या लेझिम कलेचे आयोजन या ठिकाणी केलेले होते। माता दुर्गा देवीच्या 9 रूपांपैकी पहिले म्हणजे शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कुष्मांडा, पाचवे स्कंदमाता, सहावे कात्यायनी, सातवे कालरात्री, आठवे महागौरी आणि 9 दुर्गांमधील 9वी दुर्गेचं नाव आहे सिद्धिरात्री। शारदीय नवरात्री उत्सव हा आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत दुर्गा देवीची पूजा आणि उपासना केली जाते। या दुर्गा पूजेच्या काळामध्ये सांस्कृतिक कलांचा वारसा जोपासण्याचे प्रयत्न केले जातात। या काळामध्ये गावातील सर्व देवतांची पालखी सोहळा आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे आयोजन केले जाते। आपल्या वाघापूर गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि भैरवनाथ या गावची
नागपंचमीची यात्रासुद्धा खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील भाविकसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर या ठिकाणी वर्षातील सर्वच सण खूपच मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात. त्याचपैकी हा आपण आता बघतोय तो नवरात्रीचा उत्सव. या ठिकाणी देवस्थान कमिटीने आपल्या नवरात्रोत्सवाची शोभा वाढवण्यासाठी भजनी मंडळाचे सुद्धा आयोजन केलेले होते. या नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मंदिराच्या भोवतालचे वातावरण आणि सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा वारसा. तर आज या ठिकाणी आपण बघत आहोत शिवकालीन युद्धकला या आपल्या जुन्या पिढीकडून जोपासल्या जातात आणि तोच वारसा पुढे आपल्या नवीन पिढीकडे देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावर्षीच आणि प्रत्येक वर्षी हे आयोजन मंदिराच्या वतीने केले जाते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये दररोजची पूजा ही वेगवेगळ्या नवीन रूपामध्ये केली जाते. नवरात्रीचा हा काल परिवर्तन आणि संस्कृती जपण्याचा काल मानला जातो. या काळात व्रत करणाऱ्यांना नवी शक्ती, नवा उत्साह आणि नवी उमेद निर्माण होते. आपण बघत आहात शिवकालीन मर्दानी खेळांची कला आपली पुढची पिढीसुद्धा जोपासत आहे आणि त्याचबरोबर नवरात्री उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आपल्या आसपासच्या निसर्गातील सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचा खेळ आहे. या ठिकाणच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान मुलांपासून स्त्री, पुरुष आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग अगदी मनापासून आपल्याला दिसतो. नवरात्री हा उत्सव देवी दुर्गेचा महिषासूर राक्षसावर झालेल्या विजयाचे स्मरण करून देतो. ब्रह्मचर्य, संयम, उपासना आणि यज्ञ केल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि म्हणूनच नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. असा हा नवरात्रीचा उत्सव प्रत्येक गावामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचा आणि ऊर्जेचे प्रतीक असणारा सण मानला जातो. तर नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये हे असे पूर्ण वातावरण खूपच भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजवलेलं असतं आणि नवरात्रीच्या 9 दिवसांनंतर जो येतो तो विजयादशमी दसरा. तर आपल्या गावामध्ये नवरात्री उत्सवामध्ये स्त्रियांनी सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम या
कार्यक्रमाचे आयोजन खूपच सुंदर अशा रीतीने केलेले होते. तर आपण बघितला या वर्षीचा नवरात्रोत्सवाचा सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबतो आणि पुन्हा भेटूया एका नवीन अनुभव आणि नवीन व्हिडिओमध्ये, जी असणार आहे विजयादशमी दसऱ्याचा सांस्कृतिक सोहळा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.